नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या राज्यशास्त्राच्या लेक्चरमध्ये आपण संघ आणि त्याच्या क्षेत्राचा अभ्यास करणार आहोत। संघ आणि त्याचं क्षेत्र हा परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचा टॉपिक आहे। खूप वेगवेगळ्या एस्पेक्ट्सने या टॉपिकवर प्रश्न विचारले जातात आयोगाकडून। ओके, आता संघ बेसिकली आपल्याला लेक्चरमध्ये कशाचा अभ्यास करायचा आहे किंवा संघ आणि त्याचं क्षेत्र म्हणजे काय, तर संघ म्हणजेच आपल्या भारताचं पूर्ण क्षेत्र। ओके, मग या भारताच्या क्षेत्रामध्ये राज्यांची निर्मिती, केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाऊ शकते, त्या सगळ्या ज्या तरतुदी आहेत ना, त्याच या टॉपिकमध्ये आपल्या राज्यघटनेमध्ये दिलेल्या आहेत। आता संघ आणि त्याचं क्षेत्र याचा जर तुम्ही अभ्यास प्रॉपरली करायला गेलात ना, तर या टॉपिकचं विभाजन तुम्ही 3 विभागांमध्ये करू शकता। जे पहिलं विभाग येईल ना, त्यामध्ये सगळ्या तरतुदी की कशा प्रकारे राज्यांची निर्मिती केली जाऊ शकते त्याच्याशी रिलेटेड जी कलमं आहेत, तर याच्याशी जी रिलेटेड कलमं आहेत ते आहेत कलम 1 ते 4 भाग 1 मध्ये। सो त्याचाच आपल्याला अभ्यास आजच्या लेक्चरमध्ये करायचा आहे की राज्यांची निर्मिती नक्की कशा पद्धतीने केली जाते, कोणत्या कलमांअंतर्गत त्यांची तरतूद दिलेली आहे। ओके, त्यानंतर पार्ट 2 मध्ये काय येईल आता। अच्छा, तर राज्यांची निर्मिती करायची आहे तर आपल्या देशामध्ये जर तुम्ही एक ट्रेंड बघितला असाल, नेहमीच बघत असाल की नवीन राज्यांची निर्मिती करताना, एखाद्या नवीन प्रदेशाची निर्मिती करताना, इनफॅक्ट कोणत्या ठिकाणाचं नाव चेंज करताना सुद्धा भरपूर अशा कॉन्ट्रोवर्सीज होत असतात। सो अगदी सुरुवातीपासून ज्या वेळेला आपला भारत स्वतंत्र झालाय आणि आपला देश तयार झालेला आहे, तर तेव्हापासून त्याच्या क्षेत्रांवरून नेहमीच काही ना काहीतरी वाद निर्माण झालेत। मग ते वाद सॉल्व्ह करण्यासाठीच केंद्र शासनाने काही आयोगांची स्थापना केलेली आहे। ते आयोग सुद्धा परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे, नेहमीच परीक्षेला विचारले जातात। आणि त्यानंतर मग आता जसा सुरुवातीला 1947 ला आपल्या देशाचा नकाशा दिसत होता, तसाच आता दिसतोय का नाही, मग त्यामध्ये कसे कसे चेंज झालेले आहेत, नवीन राज्यांची, केंद्रशासित प्रदेशांची कधी कधी निर्मिती झालेली आहे किंवा त्याच्या संबंधित कोणत्या घटना दुरुस्त्या आहेत ना, त्याच्यावर सुद्धा प्रश्न विचारले जातात। ठीक आहे, सो आजच्या लेक्चरमध्ये बेसिकली आपण काय बघणार आहोत, तर ते 1 ते 4 कलमं आहेत, राज्यांची निर्मिती कशा पद्धतीने केली जाते तेच बघायचंय। सो मग लगेचच आपण लेक्चरकडे वळूया। पहिलाच बघा, हे जे संघ आणि त्याचं क्षेत्र आहे, हा जो टॉपिक आहे तो आपल्या राज्यघटनेच्या भाग 1 मध्ये दिलेला आहे। म्हणजे सुरुवातच संघ शासनापासून, संघ राज्यापासून झालेली आहे। कशात दिलेला आहे, तर भाग 1 मध्ये, ते सुद्धा कलम 1 मध्ये। ठीक आहे, कलम 1 मध्ये ना सुरुवातीलाच काय लिहिलेलं आहे की इंडिया म्हणजेच भारत हा राज्यांचा संघ असेल। मग आता इथे तुम्हाला ना प्रश्न पडलाच पाहिजे की ही दोन्ही नावं आली, इंडिया आणि भारत सुद्धा आलं, मग बऱ्याच वेळेला तर आपण आपल्या देशाला हिंदुस्तान पण म्हणतो, मग इथे हिंदुस्तान का नाही आलं। सो बघा, या गोष्टीवरून आहे ना, ज्या वेळेला मसुदा समितीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेमध्ये पूर्ण मसुदा मांडला होता ना राज्यघटनेचा, सो पहिलं कलम जसं मी तुम्हाला सांगितलं हेच होतं। भरपूर दुरुस्त्या आपल्या राज्यघटनेमध्ये झालेल्या, संविधानाची निर्मिती करताना भरपूर दुरुस्त्या झालेल्या, तर त्यातलीच एक जी दुरुस्ती आहे ना, ते आपल्या संविधान सभेचे एक सदस्य होते के.व्ही. कामत। त्यांनी ही दुरुस्ती सांगितलेली की जे इंडिया आहे ते नाव चेंज करून त्याच्या जागी भारत असंच असलं पाहिजे, भारत हा राज्यांचा संघ असेल, फक्त एवढंच नाव असलं पाहिजे। पण तिथेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले की इंडिया तर आता नेहमीपासून म्हटलं जातंय, तर आपण इंडियाच ठेवूया, भारताची काय गरज आहे। पण तरी सुद्धा भरपूर त्यावर आर्ग्युमेंट झाले। फायनली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले की आपण असं पण ठेवू शकतो ना, इंडिया म्हणजेच भारत, त्यामध्ये तर काही प्रॉब्लेम नसणार आहे, आपल्या देशाला इंडिया नाव असू दे किंवा भारत नाव असू दे, त्याने एवढा फरक नावाने पडणार नाही। पण तिथेच के.व्ही. कामत यांचं म्हणणं होतं की जसं आपल्या देशामध्ये एखाद्या लहान मुलाचं बारसं असतं बघा, तर ते एका मोठ्या धूमधामामध्ये बारसं, त्याचं नाव ठेवलं जातं, नामकरण केलं जातं, मग त्याच पद्धतीने आपल्या देशाच्या बाबतीत सुद्धा असावं। पण फायनली पूर्ण संविधान सभेचं एकमत झालं की जे नाव असावं आपल्या देशाचं संविधानामध्ये, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुचवलेलं आहे त्या पद्धतीने असावं। आणि मग फायनली कलम 1 मध्ये इंडिया म्हणजेच भारत असं मेन्शन करण्यात आलं। आणि पुढे बघा काय दिलेलं आहे, तर ते म्हणजे राज्यांचा संघ। बघा, ज्या वेळेला आपण अभ्यास करत असतो ना, तर प्रत्येक वेळेला म्हटलं जातं की भारत एक संघ राज्य आहे, पण त्याच्यावर सुद्धा भरपूर वेळा टीका केली जाते। आपण लास्ट लेक्चरमध्ये सुद्धा ते पाहिलेलं, राईट। आता संघ राज्य म्हणजे काय, तर संघ राज्याचं एक मोठं एक्झाम्पल आहे ते म्हणजे अमेरिका। अमेरिकेमध्ये काय झालेलं आहे की सगळे जे राज्य आहेत, आता जे 50 राज्य आहेत, आता 51वं राज्य आलंय त्यामध्ये नवीन। सो जे हे 51 राज्य आहेत त्यांनी काय केलेलं आहे की एक अग्रीमेंट बनवलेलं आहे सगळ्या राज्यांमध्ये, आणि ते अग्रीमेंट बनवून
त्यांच्यामध्ये असे करार होऊन त्याच्यानंतर तो एक देश तयार झालेला आहे. ठीक आहे, म्हणजे सगळे राज्य एकत्र आले त्याच्यानंतर देश बनलेला आहे. पण आपल्या देशांच्या बाबतीत तसं आहे का? नाही. आपला एक अखंड देश आहे आणि मग फक्त ऍडमिनिस्ट्रेशनसाठी, प्रशासन योग्य पद्धतीने व्हावं त्याच्यासाठीच फक्त विभाजन करण्यात आलेलं आहे वेगवेगळ्या राज्यांमध्ये. जर समजा अमेरिकेप्रमाणे आपलं संघराज्य असतं ना, तर मग कधीच आपल्या देशाचे वेगवेगळ्या देशांमध्ये सुद्धा रूपांतर झालं असतं, ते सांगता नाही आलं असतं. ठीक आहे, सो हे लक्षात ठेवा. आपल्या संविधानामध्ये कुठेही संघराज्य असं मेन्शन केलेलं नाहीये, राज्यांचा संघ असं मेन्शन केलेलं आहे. मग त्यातच आता आपल्या या संघामध्ये, या राज्यांच्या संघाचं विभाजन नक्की कसं केलं जाईल, कोणकोणत्या गोष्टी त्यामध्ये येणार आहे, तर त्यामध्ये एक म्हणजे घटक राज्य येणार आहेत जे राज्यांची क्षेत्र असतील, दुसरं येणार आहे ते म्हणजे केंद्रशासित प्रदेश, आणि तिसरं असणार आहे ते म्हणजे भारत सरकार काळानुसार एखादं जर समजा प्रदेश मिळवलं भारत सरकारने तर ते सुद्धा कलम 1 मध्ये मेन्शन करण्यात येईल. ठीक आहे, हे सगळं कशात येणार आहे तर कलम 1 मध्ये. अच्छा, आता भारत सरकार मिळवेल असं क्षेत्र म्हणजे काय? जर समजा आता भारताचं पाकिस्तान बरोबर युद्ध झालं आणि पाकिस्तानाचं काही क्षेत्र भारताने मिळवून घेतला तर तो काय येणार आहे? अर्जित केलेला क्षेत्र, भारताने मिळवलेला क्षेत्र. सो आपल्या राज्यघटनाकर्त्यांनी त्या क्षेत्राला सुद्धा आपल्या राज्यघटनेमध्ये स्थान दिलंय. पण अच्छा, आता आपल्याकडे सध्या आपल्या देशामध्ये एकूण 28 राज्य आहेत, 8 केंद्रशासित प्रदेश आहेत, राईट, आपण असं म्हणतोय. मग ते राज्यघटनेमध्ये कुठे मेन्शन केलेलं आहे? ते कलम 1 मध्ये मेन्शन केलेलं नाहीये. हे लक्षात ठेवा. कलम 1 मध्ये ही सगळी नावं दिलेली नाहीयेत. ही जी नावं आहेत ती सगळी आहेत ते म्हणजे अनुसूची 1 मध्ये. कलम 1 मध्येच असं सांगण्यात आलेलं आहे की हे जे सगळे क्षेत्र आहेत ते मेन्शन करण्यात येतील अनुसूची 1 मध्ये. ठीक आहे, म्हणजेच कलम 1 आपल्याला कुठे पाठवते? राज्यांची आणि केंद्रशासित प्रदेशांची नावं बघायला, तर अनुसूची 1 मध्ये पाठवते. ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त ना अजून काही गोष्टी आहेत, पण त्या कलम 1 शी संबंधित नाहीयेत किंवा भाग 1 शी संबंधित नाहीयेत. भाग 21 मध्ये काही राज्यांना विशेष राज्यांचा सुद्धा दर्जा देण्यात आलेला आहे, आणि परिशिष्ट 5 आणि 6 मध्ये अनुसूचित क्षेत्र आणि राज्यातील आदिवासी क्षेत्र यांच्या प्रशासनासंबंधित काही विशेष तरतुदी करण्यात येतील. ओके, मग अशा प्रकारे आपला जो देश आहे तो एक संघ, एक राज्यांचा संघ बनतो. त्यानंतर पुढे आपण वळूया कलम 2 कडे. कलम 2 मध्ये काय दिलेलं आहे बघा, तर कलम 2 मध्ये संसदेला काही अधिकार देण्यात आलेले आहेत की योग्य अटी व शर्तींवर नवीन राज्य संघ राज्यामध्ये सामील करून घेण्याचा अधिकार हा आपल्या संसदेला देण्यात आलेला आहे. ओके, म्हणजे संसद इथे काय करू शकते की भारताच्या बाहेरचा एखादा प्रदेश आपल्या भारतामध्ये सामील करून घेऊ शकते, तो एखाद्या राज्यामध्ये सुद्धा समाविष्ट करू शकते, किंवा एखादा नवीन राज्य सुद्धा त्या प्रदेशापासून स्थापन करून घेऊ शकते. ठीक आहे, नवीन प्रदेश म्हणजेच काय, तर इथे काय करू शकतं भारत, समजा एखादा असा प्रदेश आहे की ज्याचा कोणी वालीच नाहीये आणि त्या प्रदेशाला आपल्या भारतामध्ये यायचंय, तर तो प्रदेश भारत आपल्यामध्ये घेऊ शकतो, म्हणजे संसद आपल्या देशामध्ये घेऊ शकते, ऍड करू शकते आपल्या संघ राज्यामध्ये. हा अधिकार संसदेला मिळालेला आहे कलम 2 नुसार. मग याआधी असं कधी झालेलं आहे का, तर हो, जे सिक्कीम राज्य आहे, आता आपल्याला माहितीये 7 सिस्टर्स मधून हे एक सिक्कीम राज्य आहे. सिक्कीम आधी आपल्या देशाचा, भारताचा भाग नव्हता, तो भारताचा भाग झालेला आहे 1975 मध्ये. पण 1975 आधी सुद्धा ना एक छोटंसं कलम ऍड करण्यात आलेला आपल्या राज्यघटनेमध्ये, ते म्हणजे कलम 2A. ओके, आता इथे कलम 2 आहे ना, त्याच्याच पुढे एक ऍड करण्यात आलं कलम 2A. सो सुरुवातीला सिक्कीमला आधी आपल्या देशाचा भाग नाही बनवला, फक्त एक सहराज्य बनवलं की देशाच्या बरोबर आपल्या बरोबर कोऑर्डिनेट करून तो सुद्धा राज्य करू शकतो, स्वतःच्या प्रदेशाचं राज्य करू शकतो. ठीक आहे, पण मग पुढे जाऊन काय करण्यात आलं, 1975 मध्ये सिक्कीमला पूर्णपणे भारतामध्ये सामील करून घेण्यात आलं आणि एक नवीन राज्य तो झाला आपल्या भारताचा, आणि सिक्कीम ठरला त्यावेळेला 1975ला भारताचा 22वं राज्य. ठीक आहे, सो अशा पद्धतीने कलम 2 नुसार आपण एखादा बाहेरचा प्रदेश किंवा बाहेरचा एखादा छोटासा देश सुद्धा आपल्या भारतामध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो. पुढे आता आपण वळूया कलम 3 कडे. कलम 2 आय होप तुम्हाला नीट समजलं असेल. कलम 3 मध्ये ना संसदेला काय काय अधिकार दिलेले आहेत, तर संसद कोणत्याही राज्याचा भूप्रदेश वाढवू शकते, कोणत्याही राज्याचा भूप्रदेश कमी करू शकते, कोणत्याही राज्याची सीमा आखू शकते, म्हणजे नवीन सीमा आखू शकते, कोणत्याही राज्याचं नाव बदलू शकते आणि एक नवीन घटक राज्य सुद्धा स्थापन करू शकते. अच्छा, या सगळ्या गोष्टींवरून म्हणजे जे काही 5 पॉइंट्स आपल्याला दिलेले आहेत की संसदेला कलम 3 नुसार कोणकोणते अधिकार देण्यात आलेले आहेत, त्यावरून आपल्याला काय समजतंय की फक्त आपल्या भारताच्या क्षेत्राच्या आतमध्ये जे काही चेंजेस करायचे असतील ते कलम 3 नुसार दिलेले आहेत.
ठीक आहे, म्हणजे तिथे संसद काय करू शकते, समजा महाराष्ट्राचा एखादा भाग गुजरातमध्ये सुद्धा जाऊन ठेवू शकते किंवा गुजरातचा एखादा भाग महाराष्ट्राला सुद्धा लावू शकते आणि महाराष्ट्र पूर्ण एक वेगळं राज्य बनवू शकतं. ठीक आहे, सो अशा प्रकारचा अधिकार संसदेला दिलेला आहे. त्याचप्रमाणे नवीन सीमा सुद्धा आखू शकते, जसं एखाद्या राज्याची जी सीमा आहे ती वाढवू शकते किंवा एखाद्या राज्याची सीमा ही कमी सुद्धा करू शकते. स्पेसिफिक एखाद्या राज्याचं नाव चेंज सुद्धा करू शकते. ठीक आहे, सो ह्या सगळ्या गोष्टी कलम 3 नुसार संसदेला हे अधिकार मिळालेले आहेत आणि कलम 3चा अधिकार आतापर्यंत भरपूर वेळा आपल्या संसदेने केलेला आहे. पण आता कलम 3 मध्ये ज्या ज्या काही तरतुदी दिलेल्या आहेत, ज्या प्रकारे राज्याचं नाव बदलायचंय, समजा एखाद्या राज्याची सीमा बदलायची आहे किंवा समजा नवीन राज्यच तयार करायचं असेल, तर हे विधेयक आहे ना संसदेमध्ये मांडलं जातं आणि संसदेमध्ये फक्त साध्या बहुमताने हे विधेयक पास करावं लागतं. साध्या बहुमताने पास करावं लागतं म्हणजेच काय, तर 50% जरी वोट मिळाले या विधेयकाला तरी सुद्धा समजा नवीन राज्य तयार झालं. पण हे नवीन राज्याचं विधेयक संसदेमध्ये मांडण्याआधी काय करावं लागेल संसदेला, तर आधी राष्ट्रपतींना पूर्वसंमती द्यावी लागेल की तुम्ही हे विधेयक मांडू शकता. ठीक आहे, पण त्याच्या आधी सुद्धा एक गोष्ट येते, राष्ट्रपती पूर्वसंमती देण्याआधी ते जे विधेयक आहे ते त्या राज्याला, म्हणजे ज्या राज्यामध्ये बदल करायचा आहे ना त्या राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवतील आणि त्याच्यावर त्यांचं मत काय ना ते विचारतील. पण बघा इथे फक्त राज्याला एक प्रकारे चिडवण्यासाठी हे विधेयक पाठवलं जातंय. राज्याचं काहीही मत असो, राज्याच्या विधिमंडळाने जरी सांगितलं, त्यांची संमती नाही झाली की आम्हाला नवीन राज्य नाही बनवायचंय, तरी सुद्धा संसद नवीन राज्य बनवू शकते. राज्याचं मत इथे अजिबात मॅटर करत नाही. म्हणजे राज्य काहीही सांगेल, त्यांचं जे मत आहे ते राष्ट्रपतींवर किंवा संसदेवर अजिबात बंधनकारक नाहीये. ठीक आहे, म्हणजे पूर्णपणे ना इथे संसदेलाच अधिकार देण्यात आलेला आहे की संसद याच्यामध्ये म्हणजे आपल्या नकाशामध्ये कसाही चेंज करू शकते, कधीही नवीन राज्य बनवू शकते, कधीही एखाद्या राज्याची सीमा चेंज करू शकते किंवा नावामध्ये सुद्धा बदल करू शकते. ठीक आहे, समजा त्या विधेयकामध्ये परत कधी संसदेमध्ये डिस्कशन करताना दुरुस्ती जरी सुचवली गेली तर ते दुरुस्ती परत राज्य विधिमंडळाकडे पाठवण्याची सुद्धा गरज लागत नाही. ठीक आहे, संसदेला जे वाटेल, जे संसदेला योग्य वाटेल ते संसद करू शकते. ओके, म्हणजेच इथे काय की राज्यांच्या सहमतीशिवाय संसदेला पूर्णपणे बदल करण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. अच्छा, बरं, आपल्याला याच्यावरून काय समजतं, यावरनं तुम्हाला परीक्षेला सुद्धा एकदा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 2020 जी तुमची राज्यसेवेची एक्झाम झाली ना त्यातच हा प्रश्न विचारण्यात आलेला. तर इथे जसं आपल्याला समजतंय की केंद्राकडे जास्त इथे अधिकार देण्यात आलेले आहेत आणि म्हणूनच बऱ्याच वेळेला असं म्हटलं जातं की जे आपलं संघराज्य आहे ते अर्धसंघराज्यीय संघराज्य आहे. ठीक आहे, कारण की इथे कमी अधिकार राज्याला देण्यात आलेले आहेत आणि जास्त अधिकार हे केंद्राला देण्यात आलेले आहेत. ठीक आहे, मग आता आपण पुढे वळूया एक महत्वाच्या गोष्टीकडे. बघा, कलम 2 नुसार किंवा कलम 3 नुसार जे काही चेंजेस करण्यात येतील, जे काही बदल करण्यात येतील त्याला कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती मानली जाणार नाही. आणि हे कशात दिलेलं आहे, तर ते म्हणजे दिलेलं आहे कलम 4 मध्ये. कलम 4 याच्याशी संबंधित आहे की कलम 2 आणि 3 मध्ये जो काही आपल्या नकाशामध्ये चेंज होईल त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार नाही किंवा राष्ट्रपतींची त्यासाठी संमती लागणार नाही. राईट, राष्ट्रपतींची संमती असते म्हणजेच काय, तिथे एक प्रकारे एखादा कायदाच तयार झालेला असतो. पण फक्त साध्या बहुमताने संसदेमध्ये हे विधेयक पारित केलं की नवीन राज्य तयार होऊन जातं. मग ना कलम 4 मध्ये आता इथे दिलेलं आहे की साध्या बहुमताने फक्त राज्य निर्मिती केली जाऊ शकते, घटना दुरुस्तीची गरज नाहीये. पण लगेचच 1960 मध्ये त्याच्यावर एक खूप मोठा प्रश्न निर्माण झालेला बेरुबारी युनियनचा. ठीक आहे, सो बेरुबारी युनियन ना बेसिकली पश्चिम बंगालमधला एक छोटासा प्रदेश होता, तो आपण पूर्व पाकिस्तानला दिला होता. बघा, ही तुम्हाला एक सीमारेषा दिसेल, यालाच आपण रॅडक्लिफ लाईन म्हणतो. 1947 मध्ये जेव्हा आपल्या भारताची फाळणी झालेली तेव्हा रॅडक्लिफ जी सीमारेषा आहे त्याच्यानुसार इथे पश्चिम पाकिस्तान, इथे पूर्व पाकिस्तान ठरला गेला होता. ओके, पूर्वी हा पूर्व पाकिस्तान होता, आता बांगलादेश आहे. तर ना पश्चिम बंगालमधला एक प्रदेश होता की जो मुस्लिम बहुल एरिया होता आणि बरेचसे वादविवाद तिथे निर्माण होत होते आणि म्हणूनच त्यावेळेला पंडित जवाहरलाल नेहरू हे आपले पंतप्रधान होते भारताचे. त्यांनी काय केलेलं की हा प्रदेश साध्या बहुमताने पूर्व पाकिस्तानला देऊन टाकला. पूर्व पाकिस्तानमध्ये गेला म्हणजे भारतातून तो निघून गेला. पण मग तिथेच बरेचसे असे वादविवाद निर्माण झाले की अशा प्रकारे डिरेक्टली एखादा प्रदेश आपण दुसऱ्या देशाला कसा काय देऊ शकतो. आणि म्हणूनच ना राष्ट्रपतींनी काय केलं,
सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना विचारलं की असं केलं जाऊ शकतं का. सो सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश काय म्हणाले की जर समजा एखादा प्रदेश आपण दुसऱ्या देशाला देतोय, परदेशाला देतोय, तर ते कलम 2 किंवा 3च्या अंतर्गत येणार नाही. त्याच्यासाठी प्रॉपर घटना दुरुस्ती ही करावीच लागेल. ठीक आहे. म्हणजेच इथे बघा आपल्याला काय समजतंय की कलम 2 नुसार आपण एखादा देश, एखादा प्रदेश आपल्या संघ राज्यामध्ये ऍड करू शकतो, सामील करू शकतो, पण आपल्या देशाचा प्रदेश इतर देशाला बहाल करू शकत नाही. त्याच्यासाठी प्रॉपर घटना दुरुस्तीच लागेल आणि म्हणून बेरुबारी युनियनसाठी 9वी घटना दुरुस्ती करण्यात आली 1960 ने. ओके. सो आय होप तुम्हाला आता इथपर्यंत नीट समजलं असेल. कशा प्रकारे हा आपला देश निर्माण झालेला आहे ते सुद्धा समजलं असेल. जे आता आपल्याकडे 28 राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश निर्माण झालेले आहेत ते कलम 3 नुसार निर्माण झालेले आहेत. काही प्रदेश हे कलम 2 नुसार आपण आपल्या देशामध्ये घेतलेले आहेत. ओके. आणि यामध्येच ना काही टाइमलाईन नुसार बऱ्याचशा गोष्टी बदलल्या सुद्धा आहेत. जसं बघा 1947 मध्ये जसं हैदराबाद, त्यानंतर जुनागड, काश्मीर हे जे काही प्रदेश आहेत किंवा इथले जे संस्थानिक आहेत त्यांनी भारतामध्ये समाविष्ट होण्यासाठी आपण काय म्हणतो परवानगी दिली नव्हती किंवा त्या गोष्टीला ते सहमत झाले नव्हते. जसं बघा आपल्या पूर्ण देशामध्ये एकूण 552 संस्थानिक होते. किती? तर 552 संस्थानिक होते आणि त्या 552 संस्थानिकांना मिळून आपला देश तयार झालेला आहे. त्याचं पूर्णपणे जे आपण श्रेय आहे ते नेहमीच सरदार वल्लभभाई पटेल यांना देतो आणि म्हणूनच तर त्यांना आपण आपल्या देशाचं लोहपुरुष म्हणून सुद्धा ओळखतो. फक्त सरदार वल्लभभाई पटेल नव्हते यामध्ये, तर त्यांच्याबरोबर VP मेनन सुद्धा होते आणि माउंट बॅटन सुद्धा होते. तर या तिघांनी मिळून आपला जो अखंड देश आहे तो तयार केलेला आहे. ठीक आहे. पण हे 3 प्रदेश सुरुवातीला तयार नव्हते. पण मग हैदराबादचा प्रदेश बरं कसा आला आपल्या भारतामध्ये. मग हैदराबाद भारतामध्ये कसं सामील झालं. सो 1948 मध्ये ना एक ऑपरेशन पोलो राबवलं गेलं. या ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत पूर्ण हैदराबादच्या सीमेवर पोलिसांना उभं केलं गेलं. एक प्रकारे पहाराच देत होते ते. आणि मग या पोलो नंतर हा ऑपरेशन जो पोलो आहे तो यशस्वी झाला आणि हैदराबाद फायनली भारतामध्ये सामील झाला. जुनागडची तर एकदम वेगळी स्टोरी आहे. जुनागडमध्ये काय होतं की सगळे हिंदू लोकसंख्या होती, हिंदू लोकसंख्या जास्त होती, पण तिकडचा जो संस्थानिक होता किंवा जो राजा होता आपण म्हणू शकतो तो मुस्लिम होता. ओके. त्यामुळे जुनागडच्या राजाला जाऊन पाकिस्तानमध्ये जायचं होतं. म्हणजे त्याला काय म्हणायचं होतं की मी पाकिस्तानमध्ये जाऊन मिळेल. पण आता जुनागड इथून पाकिस्तानमध्ये कसं जाणार, राईट. पण मग पुढे जाऊन जुनागडमध्ये जनमत घेण्यात आलं, रेफरंडम घेण्यात आलं आणि लोकांनी भारताच्या बाजूने एक प्रकारे वोट केलं. मग जुनागड आलं भारतामध्ये. त्यानंतर काश्मीर. आता काश्मीरची तर वेगळीच स्टोरी आहे. काश्मीरचा राजा होता हरिसिंग. ओके. सो हरिसिंग यांनी तर सुरुवातीला काय म्हटलं की आम्ही आमचं एक वेगळं राज्य निर्माण करू. त्यानुसार त्यांनी वेगळं राज्य निर्माण सुद्धा केलं. पण इथे आता काश्मीरला पाकिस्तान जवळ आहे. सो जसे आता आतंकवादी येतात त्याचप्रमाणे खूप जास्त आतंकवादी काश्मीरमध्ये येऊ लागले. मग राजा हरिसिंग यांना एक धोका वाटू लागला आणि मग त्या भीतीने ते परत आले भारतामध्ये आणि भारताकडे एक विनंती केली की आम्ही भारतामध्ये येतोय आणि त्यानुसार मग काश्मीर सुद्धा भारतामध्ये आलं. ठीक आहे. पण काश्मीरची एक वेगळी स्टोरी आहे, ती सुद्धा आपण नंतर पुढे एकदा लेक्चरमध्ये घेऊयाच. पण आता लेक्चरमध्ये आपण बराचसा पार्ट कव्हर केलेला आहे. आय होप तुम्हाला लेक्चर जास्त लेंदी वाटलं नसेल. जास्तीत जास्त गोष्टी मी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता या लेक्चरमध्ये तर आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिलेल्या आहेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये सुद्धा भरपूर गोष्टी बघणार आहोत. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला आयोगाचा अभ्यास करायचा आहे, त्याचबरोबर नवीन नवीन राज्यांचा सुद्धा अभ्यास करायचा आहे. सो रेडी राहा. आता लेक्चरमध्ये आपण इथेच थांबूया. फक्त तुम्हाला एक प्रश्न द्यायचा आहे, तो एकदा प्रश्न बघून घ्या. पण बघा प्रश्नाचं उत्तर नक्की मला कमेंटमध्ये द्या. आन्सर तर मी तुम्हाला क्वेश्चन ऑफ द डे आपल्या या शॉर्ट्समध्ये सांगतच असणार आहे. आता या लेक्चर मधला प्रश्न आहे तो एकदा तुम्ही वाचून घ्या. कलम 3 नुसार भारतीय संघाचा भाग नसलेली नवीन राज्य सामील करण्यास परवानगी आहे. स्वातंत्र्यानंतर भारताने एकही परदेशी प्रांत ताब्यात घेतलेले नाहीये. सो एकदम सोपा प्रश्न आहे. जर तुम्ही लेक्चर नीट बघितला असेल तर नक्कीच याचं आन्सर येईल आणि जास्तीत जास्त बघा मी नेहमी सांगते आन्सर करण्याचा प्रयत्न करत जा. आय होप तुम्हाला हे लेक्चर नीट समजलं असेल. अशाच पद्धतीचे लेक्चर्स आपण विजन स्टडीवर सुद्धा कंडक्ट करतो. सध्या विजन स्टडीवर संयुक्त गट ब याच्या सेकंड फास्ट ट्रॅक बॅचचे ऍडमिशन सुरू आहेत. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की त्या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. आपण अशाच छान छान लेक्चर्स मधून पुन्हा भेटूया. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि